एका आईला तिच्या मुलांशिवाय दुसरं काहीही महत्वाचं नसतं. अर्थात तुम्हाला हे सांगून उपयोगच नाही, कारण तुम्हाला पोटचं पोरच नाहीये. पण जर तुम्हाला मुलगी असती आणि तिच्याशी कोणी असं वागलं असतं तर काय केलं असतं तुम्ही? आई, ज्या माणसाला आपल्या शब्दाची किंमत नाही त्या माणसासमोर तू का शब्द टाकतेस? डॉली, तू का आलीस इथे? तू जाऊन वर पड जा. आई, आपण डॉलीबन आपल्या प्रेमात पाडलं खोटं नाही. आपण डॉलीबनवर प्रेम केलं हे पण खोटं नाही. पण पुढे काय हो सांगा ना, पुढे काय? तुम्हाला जे म्हणायचे ते स्पष्ट बोला. हे बघा, माणूस प्रेम करतो ना कधी विचार करत नाही, पण विचार कधी करतो? लग्न करायच्या वेळी. तेव्हा आपण पण विचार केला की आपल्याला बायको कशी हवी, आपल्या तोलामोलाची, आपल्या बरोबरीची. काय म्हणजे तेव्हा तुम्हाला मी तुमच्या तुलामोलाची नाही वाटत? असं काय बोलतोय देवा? मी डॉक्टर आहे, मला नोकरी आहे, मी एका कॉलेजची डीन आहे, माझं शिक्षण. हाच तर लोचा आहे ना. तुम्ही एवढ्या शिकलेल्या आणि आपण अनपढ आहे की नाही? पण मला त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये ना. मग तुम्हाला का असलं पाहिजे? शिकलेली बायको बघा नोकरीला बाहेर जाते, पोरांकडे बघणार कोण? घरातली कामं कोण करणार सांगा? मग तुम्हाला बायको कशाला पाहिजे? एक कामवाली जाणार ना, जी तुमची सेवा करेल, सतत तुम्हाला खायला प्यायला हातात आणून देईल. आपण अशीच बायको घेऊन येणार. बघा, आपल्याकडे मान वर करून बघणार नाही ती, खाली मान घालून राहील. आपण सांगेल ती कामं करेल, घरातली सगळी कामं करणार, आपली सेवा करणार. तुम्ही करणार असं? ठीक, या तुमच्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा आहेत ना? नाही तुमचा प्रत्येक शब्द जगून दाखवला आणि तुमच्याच कडून त्याचं सर्टिफिकेट मिळवलं तर नाव नाही लावणार. डॉक्टर मोनिका श्रीकांत. देवा, 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 लवकर ये, चल लवकर ये. देवा, अरे देवा ये ना. अरे देवा, काय काय आरडाओरडा चाललाय तुझा ग? हे बघ, तुला आता अभ्यासापासून कोणाचा बाप अडू शकत नाही. सगळे काळतोंडे तुझ्या आयुष्यातून निघून गेले. आता फक्त कॉलेजला जायचं आणि तिकडं फक्त अभ्यास करायचा, टाइमपास करायचा नाही, राधावर लक्ष ठेवायचं, बाहेरचं आरबट चरबट खायचं नाही. डबा दिलाय, डब्यातलंच खायचं. पाणी देते ते पण घेऊन जा, बाहेरचं पाणी प्यायचं नाही, तेच पाणी प्यायचं, कळलं का? हा, जरा थांब, जरा थांब. हा, हे घे. हा, काय तेच तेच प्रत्येक वेळी सांगतेस तू आपल्याला? विसरलास का? हा, लोकांना तोडफोड करायला जायचा तेव्हा मी असंच सांगायचं ना, घे मोठ्या कामगिरीवर चाललायस तू. हा, डॉक्टर बनून बाहेर ये. अगं अक्के, आपण कॉलेजमध्ये चाललोय, डॉक्टर बनायला अजून जाम टाइम आहे. काय टाइम आहे? हा, हा कॉलेजला गेला आणि हा डॉक्टर बनून बाहेर आला. चल घे, चल चल बरं, चल 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 चल, निघ निघ, चल. हा चल. हा अक्के, आपण जाऊन येतो. देवा, तिकडे कुठे चाललास तू? अगं अक्के, अशी काय करते? आता गाडीकडे नको जायला, गाडीने जायचंय. अरे डॉक्टरला ती गाडी शोभत नाही. मग थांब. अगं अक्के, ऍम्ब्युलन्स? बापरे, एवढं काय झालं असं नाही? आय होप एव्हरीथिंग इज ओके. अगं अक्के, ही पेशंटची गाडी आहे, डॉक्टरची नाही. आणि पेशंट कोणासाठी असतात? डॉक्टरसाठी. हा, तू फक्त डॉक्टरकीचा अभ्यास करायचा. आपण तुझ्यासाठी माहोल तयार करतोय. डॉक्टरकीचा अभ्यास. तुझ्या आजूबाजूला सगळे डॉक्टर असणार. हा, या तुम्ही, या, उतरा. अय्या, हे डॉक्टर देशपांडे काय करताय तिथे? फेमस कार्डिओलॉजिस्ट, मला शिकवायला होते हे. हे ते आहेत का? अगं अक्के, पेशंट इथे कशाला बोलवलं? शपथ, खंडेलवाल पण ब्रेन सर्जन आहेत ते. हे काय करताय तिथे? अरे हे पेशंट नाही रे, मुंबईतले सगळ्यात मोठे डॉक्टर आहे. आज तुझा डॉक्टरकीचा पहिला दिवस आहे ना, मग यांच्या पाया पड आणि यांचा आशीर्वाद घे. जा, तुम्ही पण याला चांगला आशीर्वाद द्या. जा, घे त्यांचा आशीर्वाद. हॅलो हॅलो
मी डॉक्टर देशपांडे, हार्ट स्पेशालिस्ट. ऑल द व्हेरी बेस्ट. हा, हे घ्या. यांना पण नमस्कार कर. हा. हाय, मी डॉक्टर इराणी. मी ENT स्पेशलिस्ट आहे. हे जे पेन देतोय ते माझ्या गुरूंनी दिलेले आहे, ते तुम्हाला देत आहे. आपणच थँक्यू. हा, माय गॉड, आई प्लीज, काय चाललंय हे? आणि मला हे बघवत पण नाही. अक्का काय करतील ह्याचा काही भरोसा नाही. व्हॉट इज शी अप टू? अगं अक्के, कुठल्या जमान्यात होत आपण खरंच. अगं अक्के, तुझं खरंच. थांब. माझ्या लेकराची इडा पिडा टळो, त्याच्यावरची काळी सावली जाओ, माझ्या लेकराला चांगले दिवस येओ. अगं गॉड, ए अक्का, तुझी दृष्ट काढण्याची वगैरे नाटकं पुरे झाली हं? आणि माझ्या घराकडे कशाला टाकलंस ते? अगं तुझी परत फेड केली. तुझी वाईट नजर होती माझ्या लेकरावर, ती तुझ्याकडेच परत पाठवली. घे. कुठल्याच जमान्यात वावरतायत हे लोक, नाटकं नुसती. अगं तमाशापेक्षा नाटकच बरी. आणि काय ग झिपरे, काय बोलली होती तोंड वर करून? हा, तुझ्या लेकीला माझ्या घरची सून बनवणार. हा, आता बोल ना, आता बोल. सून तर मी आत्ताही बनवू शकते हो. सासू व्हायची तुझी लायकी नाहीये. अगं ए, तुझी लायकी बघ. तुझी पोरगी खपत नव्हती ना, म्हणून माझ्या सोन्यासारख्या लेकराच्या गळ्यात मारायला निघाली होती. अक्के, काय बोलतेस तू हे? तू थांब रे. अक्का, उगाच तोंडाला येईल ते बोलू नको. माझ्या मुलीबद्दल एक शब्दही खपवून घेणार नाहीये मी. आई कोणाच्या नादी लागतेस तू सकाळी सकाळी? अगं, लीव्ह इट. आपण काही बोललो नाही तर वाटेल ते करेल ही बाई. ए, मला बाई नाही बोलायचं सांगून ठेवते. का बाई नाहीयेस तू? हा, अशी तशी बाई नाही, एकदम खतरनाक बाई आहे. अगं झिपरे, तुझे 10 होते ना, त्यातले 6 गेले, 4 उरले. उगा त्रास देऊ नको मला. तू देतेस त्रास. अगं अक्के, आज पहिला दिवस आहे ना, मग तो चांगला जायला पाहिजे ना. कशाला जेवढे बडबड करते? जाऊ दे ना, चल बंद करते, चल. अरे त्या झिपरीला सांग, तिला काय कामधंदे नाहीये. आणि तुला काय शहराची रंगरंगोटी करायची आहे? हा, अख्खं शहर पण रंगवते आणि तुला पण रंगवते, कळलं ना? आई आई, समोरचे आपले लिमिट्स क्रॉस करतायत तर आपण करायलाच पाहिजेत का? त्यांच्यासारखं का वागतोय आपण? जस्ट फॉरगेट इट. अक्के, अगं त्यांना काय बोलायचं ते बोलू दे. आपल्याला काय घंटा फरक पडतोय? जाऊ दे ना, चला की आपण जातो. हा, चल. हा, चला बसा. हा. चल. मोनिका, तू देवाच्या घरात पाऊल ठेवलंस तर माझ्यासारखी वाईट कोणी नाहीये आता, कळलं? आई मी प्लीज पिक अप द कॉल. बघ फिरायला बघ. वाटलं नव्हतं एवढं सगळं झाल्यावर हा येईल. मोनिका मॅम आज आल्या नाहीत, मग हा कसा काय आला? तरी मी तुम्हा दोघांना ना सांगत होते, या दोघांचे ना काहीतरी सेटिंग आहे. पण तुम्हा दोघांना ना माझं काही पटतच नाही ना. हॅलो. हॅलो, मी डॉक्टर मोनिका श्रीखंडे बोलतेय. येस मॅम. आपले ते फर्स्ट इयरचे स्टुडंट आहेत ना, मिस्टर देवा सुर्वे, त्यांच्याशी मला जरा बोलायचं होतं. म्हणजे रिपोर्ट
रिपोर्ट कार्ड संदर्भात, तर त्यांना जरा बोलवता का? मी कॉल होल्डवर ठेवते. सॉरी मॅडम, सकाळपासून तर ते काय कॉलेजमध्ये दिसले नाही. थोड्या वेळात कॉल करते मी. ओके, थँक्यू. अरे काय यार देवा, नको तेव्हा येतोस. अरे काय झालं तरी का भावा? तसं काय तुला माहितीच नाही, ऍक्टिंग करतोयस. जगावत अरे आपल्याला खरंच काय माहित नाही, काय सांगाल तर ना. का? तुझ्या मोनिका मॅडम तर आजपासून येणार नव्हत्या ना, मग तू तरी कसा आलास? अरे व्हॉट यू आर डुईंग हिअर? गो टू युअर क्लासेस. काय सचिन मास्तर काय म्हणताय? सो यू आर हॅपी नाव? का हो असं काय म्हणताय? कळलं नाही तुम्हाला? आता तुमचा आनंद सेलिब्रेट करा तुमच्या स्टाईल मध्ये. अहो कसला आनंद, काय बोलताय तुम्ही? डोंट ऍक्ट स्मार्ट मिस्टर देवा. तुमच्यामुळे मोनिका मॅमना डीन पदावरनं सस्पेंड केलंय, काढून टाकलंय. अँड इट इज ऑल बिकॉज ऑफ यू. हो हे कधी झालं? कधी झालं? लिव्ह इट, ते सोडा. पण आता तुम्हाला त्यांचा त्रास होणार नाही. तुमच्यासाठी आता रान मोकळंय, आनंदाने नाचा. ओके? शपथ, हे सगळं जण आपल्याला कळलं कसं नाही? का? तुम्हीच ट्रस्टींकडे त्यांची तक्रार केली होती ना, तर तुम्हाला त्याचे परिणाम माहित नव्हते? तुमच्यामुळे त्याने इन्सल्ट करून काढून टाकलंय. डू यू नो दॅट? तुमच्यामुळे. सचिन मास्तर आपलं ऐका. स्टॉप इट मिस्टर देवा. बघा, सगळे बजावत असताना त्या तुमच्याशी चांगलं वागल्या. माझ्या घरी राहून तुम्ही त्यांना किती त्रास दिलाय, तरीही त्या तुमच्याशी चांगलं वागल्या. आणि आता तुमच्याशी चांगलं वागून ती चूक मी पुन्हा करणार नाहीये. यू अंडरस्टँड? गुड बाय अँड डोंट टॉक टू मी. ऐका हो सचिन मास्तर, ऐका ना आपलं. शपथ. हॅलो, डॉक्टर मोनिका श्रीखंडे बोलते. देवा सुर्वे. हॅलो मिस्टर देवा, एक्सक्यूज मी, हा. तुमच्यासाठी फोन आहे. आपल्यासाठी? आपल्यासाठी कोण करेल ते फोन? डॉक्टर मोनिका श्रीखंडे. कोण मोनिका श्रीखंडे? आपण नाही त्यांना ओळखत. हॅलो, चल ना प्लीज ना, आईस्क्रीम खाऊया. चल राधा ना. नको ग, लगेच सर्दी होईल. आणि हे बघ, या दिवसात ना असं बाहेरचं खाणं चांगलं नाहीये. नको राधा. तुझं वय काय कबीर, खूप बोर आहेस. तुला नाही खायचं नको खाऊस, चल मला खायचं. अगं मग तू खा, मला नको. तू नाही खाल्लास तर मी पण नाही खाणार. राधा, तू ना इमोशनल ब्लॅकमेलिंगचे क्लासेस काढ जा. मग तू पण काढ. तरुण वयात कसं म्हाताऱ्या माणसासारखं वागायचं. चल अगं. चल गपचूप चल चल चल. अगं राधा नकोय ग. दादा, फ्लेवर कौन सा है? चॉकलेट, व्हॅनिला, स्ट्रॉबेरी, पिस्ता. तो एक पिस्ता और एक चॉकलेट देना. पिस्ता चॉकलेट. हाँ. अगं राधा, हे बघ, आपण डॉक्टर होणार आहोत. पुढे जाऊन असं बाहेरचं खाऊ नका, हेच सल्ले आपण लोकांना देणार आहोत. बघ पुन्हा तेच. थँक्यू. हे तू खा ना, मला खा. अगं, अरे राधा, काय करतेस राधा? दादा टिश्यू दे ना. पण ना हा मस्त आहे कबीर. राधा, मोनिका मॅमचं लेक्चर कॅन्सल झालंय. नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असणार. अरे त्यांचं जाऊ दे, तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे कबीर? म्हणजे तू ना सारखं तर देवा आणि मोनिका मॅम बद्दल बोलत असतोस. अरे आपला पण कधीतरी विचार कर ना. म्हणजे आपण एकत्र आल्यापासून आपण कुठेच गेलो नाहीये ना. तू मला मूवीला घेऊन गेलायस ना, आउटिंगला, कुठे साधं डिनर डेटलाही नाही गार्डन मध्ये. जाऊया ना. कधी? हेच जरा देवाचं. बघ, तुला अजूनही ना आपल्या लव्ह स्टोरी पेक्षा त्यांच्या लव्ह स्टोरी मध्ये जास्त इंटरेस्ट आहे. अरे त्यांचं ते बघतील ना, तुला काय करायचंय? असं कसं? मोनिका मॅम माझी, म्हणजे मोनिका मॅमच्या आईमुळेच तर आपलं जुळलं ना. सो त्यांची मदत करणं आपलं कर्तव्य नाही का? आणि जोपर्यंत त्यांचं सगळं सुरळीत होत नाही ना, तोपर्यंत माझं कशातच लक्ष नाही लागणार. कबीर, तू ना खरंच म्हाताऱ्या माणसांसारखा बोलतोस, कर्तव्य वगैरे. अगं राधा, चिडू नकोस. तुला आईस्क्रीम आवडतं ना, घे ना, खा ना. कबीर नको नको. अगं हे पण खा ना. नको ना कबीर. अगं थोडंसं खा, थोडंसं. अगं नको. नाही घे ना, घे. अगं नको. खराब केलं का? अगं तुला आवडतं ना. कबीर, मला आईस्क्रीम पडला. अगं राधा, तू काय करतेस? उभी राहा, उभी राहा. रडू मला नको. अजून एक आईस्क्रीम पाहिजे.
हो हो, एक मिनिट, एक मिनिट. खराब केला सगळं. हा ठीक आहे. कबीर, आय लव्ह यू सो मच. खा आता. तुम्ही सगळं खराब ठेवलं कबीर. कबीर, राधा, असंच एकमेकांच्या साथीने राहा, अजिबात साथ सोडायची नाही. असंच एकमेकांची ना टेक केअर करायचं. काय कोण बोलतंय बघा. अरे कबीर, ते काल जो राडा झाला ना, आपण सॉरी. अरे मनापासून सॉरी. अरे राधा, अनोळखी माणसांची बोलण्यात तुला इंटरेस्ट आहे? मला नाही. दादा किती झाले? आपण कबीर, राधा, हे सध्या. हा भाई, निघालो आपण. आलो. सत्यापुरुष, तुम्ही काहीही म्हणा, नक्कीच काहीतरी गडबड आहे. तेव्हा एका महिन्यात इतके कसे काय बदलतील हे शक्य नाहीये हो. नाही वहिनी, अहो तेच सांगतोय तुम्हाला. देवाभाई बदलला नाही. म्हणजे ते माझ्यावर आजही तितकंच प्रेम करतात ना. मला फील होतं ते, माहितीये का, पण ते असं का वागतात ना ते मला कळत नाही. आणि कारण तुम्हाला नक्की माहिती असणार आहे. नाही, आपल्याला काय पण माहिती नाही. सत्याभाऊजी, तुम्ही मला माझ्या धाकट्या भावासारखे आहात. माझा त्रास नाही का दिसत तुम्हाला? माझ्या मनातल्या भावना नाहीत का पोहोचत तुमच्यापर्यंत? प्लीज प्लीज मला सांगा ना, काय कारण आहे? वहिनी, आपण गवाह आहे तुमच्या प्रेमाचा. पहिल्या दिवसापासून देवाबाई तुमची लव्ह स्टोरी बघत आलोय आपण. तुम्ही बोलात ते करेक्ट आहे, देवाबाईचं लय प्रेम आहे तुमच्यावरती. पण वहिनी, देवाबाईची मजबुरी आहे हो. आता जे काय असेल ना ते तोच तुम्हाला सांगेल. हा हे बघा, प्लीज तुम्ही मला ना असं कोड्यात नका टाकू. कारण तेव्हा मला जेव्हा भेटतात ना तेव्हा मला काही सांगत नाही, ते माझ्याशी काही बोलत नाहीत, माझा फोन उचलत नाहीयेत, ते मला अवॉइड करतात, त्यांचा आणि माझा काही कॉन्टॅक्ट नाहीये. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला प्लीज माझी मदत करा ना, प्लीज. वहिनी माफ करा आपल्याला. आपण तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. हे बघा, पण तुम्ही जे काय कराल ना त्यात तुमचा छोटा भाऊ तुम्हाला 100% मदत करणार. हा सत्याभाऊजी, हे तुम्हाला कधी झालं? मला कुठे काय झालंय, यालाच काहीतरी झालंय. इकडे जाऊ काय टमाट. कोण पप्पा? कोणाचा पप्पा? मला विचारलात पप्पा. पप्पा सत्याभाऊजी, आधी ह्याला शांत तरी करा ना. आपण कसा शांत करणार? आपण याचा पप्पा थोडीच आहे. अहो मग हे एवढं गोंडस मूल काय खोटं बोलतोय का? मी खोटं बोलतो असं वाटतंय का तुला? आपण खरंच सांगतो. अरे थांबा ना रडायचं.
ऍक्च्युली सगळेच जण बघतायत ना इकडे. तुम्ही काहीतरी पप्पा करा. चला ना, पप्पा घरी चला ना पप्पा, आई वाट बघते पप्पा. पप्पा घरी चला ना पप्पा. पप्पा घरी चला ना पप्पा, आई वाट बघते पप्पा. पप्पा आवाज असा लोचे आहे काय तुझा? ये बाळा, ये कळला वहिनी, आपल्याला सगळा कळला. काय गाप 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 आपल्याला सगळा कळला काय लोचा झालाय ते सगळं लक्षात आलंय आपल्या. आपण सगळं सॉल्व्ह करतो, सगळं व्यवस्थित सॉल्व्ह करतो. तुम्ही निघा, तुम्ही पुढे वा. पण बाळा तू काही खाल्लंयस का? नाही हो, त्यांनी काही खाल्लं पण नाहीये. येतो ना, खायला देतो त्याला. हं? म्हणजे सगळी व्यवस्थित खातरदारी करतो त्याची, आपण बघतो त्याच्याकडे. तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुम्ही निघा ना, तुम्ही वा पुढे. तुम्ही नक्की कराल ना? करतो आपण सगळं.